रामकृष्ण हरी मंडळी, एकतरी ओवी अनुभवावी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. आजची ओवी, जैसे डोळ्या अंजन भेटे मग दृष्टीसी फाटा फुटे, मग वास पाहेतेत प्रगटे महानिधी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतनासाठी निवडलेली ओवी ग्रंथराज ज्ञानेश्वरीमधील पहिल्या अध्यायाची 23व्या क्रमांकाची ओवी आहे. या ओवीच्या माध्यमातून संत ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सद्गुरूचं महत्त्व आणि सद्गुरूचं स्तवन करताना दिसतात. ज्याप्रमाणे पायाळू माणसाच्या डोळ्यात अंजन घातले म्हणजे त्याच्या दृष्टीस विशेष सामर्थ्य येते व भूमिगत असणाऱ्या खजिन्याचा त्याला सुगावा लागतो, नवे नवे तो खजिना त्याच्यासमोर प्रकट होतो. हे जे सामर्थ्य अंजनाचं आहे, अगदी त्याचप्रमाणे जीवनात संतसंगती प्राप्त झाल्यानंतर मनुष्याला मोठा परमार्थिक लाभ होतो, दिव्यदृष्टी प्राप्त होते, महानुभव प्राप्त होतो, खरी भक्ती कळते, खरा देव कळतो. एक छोटासा दृष्टांत मी आपल्याला इथे देणार आहे. एकदा महर्षी नारद भगवान विष्णूला प्रश्न विचारतात, देवा, तुम्ही मला संत संगतीचं महत्त्व सांगावं. देवाला प्रश्न पडतो की नारदजीला सर्व काय माहीत असताना हा प्रश्न विचारतात, म्हणजे याचं उत्तर चांगल्याच पद्धतीनं दिलं पाहिजे. भगवान विष्णू नारदांना सांगतात, नारदजी, तिथे गटारामध्ये एक किडा आहे, त्याला जाऊन तुम्ही संत संगतीचं महत्त्व विचारावं. नारदजींना प्रश्न पडतो, एवढ्या मोठ्या प्रश्नाचं उत्तर तो किडा देणार? पण नारदांना समजतं यामागेही देवाची काहीतरी लीला असू शकते, म्हणून नारदजी त्या गटाराच्या किड्याकडे जातात आणि किड्याला प्रश्न विचारणार. तेवढ्यात तो किडा नारदांना पाहताच गतप्राण होतो. नारदजी विष्णूकडे जातात आणि झालेली हकीकत सांगतात. तेव्हा विष्णूजी म्हणतात, ठीक आहे, त्या कुंपणावरती सरडा आहे, त्या सरड्यांना जाऊन ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही विचारा. नारदजी त्या कुंपणावर बसलेल्या सरडाकडे जातात आणि सरड्यानी त्या नारदांना पाहताच तो सुद्धा गतप्राण होतो. नारदजींना प्रश्न पडतो की प्रत्येकजण मला बघून मरतो का? परत ते विष्णूकडे जातात. भगवान विष्णूंना झालेली ही घटना सांगतात. त्यानंतर भगवान विष्णू म्हणतात, त्या झाडावरती पोपट बसलेला आहे, त्या पोपटाला जाऊन या प्रश्नाचं उत्तर विचारा की संत संगतीचं महत्त्व काय. नारद ती त्या झाडाकडे जातात आणि बसलेल्या त्या पोपटाला प्रश्न विचारतात. पोपटसुद्धा संतांचं दर्शन झाल्या झाल्या नारदांना पाहिल्या पाहिल्या आपलं जीव तिथे सोडून दिलेला असतो. नारदांना समजत नाही नक्की काय होतंय. परत ते भगवान विष्णूकडे जातात आणि झालेली घटना सांगतात. भगवान विष्णू म्हणतात, ठीक आहे, काय हरकत नाही. या अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये तिकडे गाईला एक वासरू जन्मलेला आहे, त्या वासराला जाऊन ह्या प्रश्नाचं उत्तर विचारा की संत संगतीचं महत्त्व काय. नारदजी त्या गाईच्या वासराकडे जातात, त्याच्या पाठीवर हात फिरवत विचारतात, संत संगतीचं महत्त्व तुम्ही मला सांगावं. आणि नारदांचं दर्शन होताच ते वासरूसुद्धा गतप्राण होतो. आता मात्र नारदजींना खूप वाईट वाटलं. ते परत भगवान विष्णूकडे जातात आणि झालेले सगळे घटनाक्रम सांगतात. त्यानंतर भगवान विष्णू म्हणतात, आता शेवटचं एक आहे, तेवढं करा म्हणजे तुम्हाला या प्रश्नाचं नक्की उत्तर मिळेल. भगवान विष्णू नारदांना एका राजवाड्यामध्ये पाठवतात. तिथे राजाला एक सुपुत्र जन्मलेला असतो, राजपुत्र जन्मलेला असतो.
आता नारदजींना थरकाप उडालेला असतो की राजाच्या वाड्यामध्ये जायचं आणि तिथं कोणी मेलं तर माझंच बरं वाईट होईल, म्हणजे नारदाला पकडून मारतील अशी त्यांना भीती मनामध्ये निर्माण झाली. तरी पण भगवान विष्णूची काहीतरी लीला असू शकते. नारदजी निघाले राजवाड्यामध्ये आणि त्या राजवाड्यामध्ये जसं पदार्पण नारदांचं झालं, राजांनी साष्टांग लोटांगण घालून त्या नारदांचं स्वागत केलेलं आहे. नारदजीच्या मनामध्ये मात्र थोडीशी भीती आहे. नारदजी म्हणतात, आपल्याला पुत्र जन्माला आलेला आहे म्हणून त्याचं दर्शन करण्यासाठी मी इथं आलेलो आहे. राजाला खूप आनंद होतो. मग त्या राजपुत्राचं दर्शन करण्यासाठी नारदजी तिथे जातात आणि त्या राजपुत्राला प्रश्न विचारतात, बालका, संत संगतीचं महत्त्व आपण मला सांगावं. तो बालक खूप हुशार चतुर होता. तो राजपुत्र म्हणतो, महाराज, तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर पाहिजे असेल तर ज्यांनी तुम्हाला इथे पाठवलं त्याला तुम्ही घेऊन याल तरच मी या प्रश्नाचं उत्तर देतो. किती हुशार तो बालक, किती हुशार तो राजपुत्र. नारदजींचा नाईलाज होतो. नारदजी परत भगवान विष्णूकडे जातात आणि भगवान विष्णूला विनंती करतात की तुम्ही माझ्यासोबत आल्याशिवाय तो राजपुत्र काय प्रश्नात उत्तर द्यायला तयार नाही. म्हणून भगवान विष्णूला घेऊन संत महर्षी नारदजी तिथे पोचतात आणि तेव्हा तो राजपुत्र बोलायला लागतो, नारदजी, संत संगतीचं मी काय महत्त्व विशद करू आपल्याला. कारण मी पहिल्या जन्मामध्ये किडा होतो. तुमचं दर्शन होताच मी किड्यातून मुक्त झालो आणि दुसरा जन्म मला सरडेचा मिळाला. सरडा झाल्यानंतर सुद्धा तुम्ही मला दर्शन द्यायला आले आणि सरड्याच्या जीवनातून मला मुक्ती मिळाली आणि मला पोपटाचं जन्म मिळालं. आणि पोपटाच्या जन्मामध्ये सुद्धा तुमचं मला दर्शन झालं आणि पोपटाच्या जन्मातून मुक्ती होऊन मला गायचं वासरू जन्मायचं भाग्य मिळालं. आणि गायसुद्धा ही पशु असल्या कारणानं तिथेसुद्धा मी समाधानी नव्हतो आणि तिथेसुद्धा तुम्ही मला दर्शन द्यायला आले. आणि तुमच्या दर्शनाची किमया अशी आहे की या सर्व योनीतून मुक्ती मिळून मला बढती मिळाली आणि दुर्लभ असणारा असा मानवदेह मला प्राप्त झाला. आणि नुसतंच प्राप्त झाला नाही तर राजघराण्यामध्ये मानवदेह मिळाला. एवढेच तर काय, ज्याप्रमाणे पायाळू माणसाला अंजनाची प्राप्ती होताच मोठ्या खजानाची प्राप्ती व्हावी, अगदी त्याचप्रमाणे जीवनामध्ये मला संत संगती झाली, संतांची भेटी झाली आणि संतासहित महाविष्णूचे दर्शन मला घडले. यापेक्षा मोठा लाभ काय असू शकतो. म्हणूनच ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणावं, जैसे डोळ्या अंजन भेटे तेवेळी दृष्टीसी फाटा फुटे, मग वास पाहे तेत प्रगटे महानिधी. तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, पद्मलाभ जोडला, पद्मलाभ जोडला, संत दर्शनी हाला. एवढेच दोन शब्द बोलून आजच्या ह्या चिंतनरूपी ओवीला इथं पूर्णविराम देतो. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.